कुरुंदवाडमधील निवारा शेडमध्ये पूरग्रस्त नागरिकांना वेळेवर जेवण, नाश्ता यासारख्या सुविधा मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी आशिष चौहान यांना चांगलेच धारेवर धरण्यात आलं. प्रशासनाकडून पूरबाधित नागरिकांची येथे पटवर्धन हायस्कूलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. शनिवारी जिल्हाधिकारी यांनी शिरोळ तालुक्याला भेट देऊन पूरबाधितांना सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पूरबाधित निवारा ठिकाणाला भेट दिली. यावेळी पालिका प्रशासनाकडून वेळेत सुविधा मिळत नसल्याचे मनसे महिला आघाडी कुरुंदवाड शहराध्यक्ष ज्योतिताई शिकलगार यांनी निदर्शनास आणून दिले. या कारणास्तव पालिका मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आरोग्य अधिकारी यांना याबाबत मनसेचे पदाधिकारी यांनी चांगलेच धारेवर धरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं. यावेळी मुख्याधिकारी यांनी वेळेत सुविधा पुरवण्याबाबत आश्वासक खात्री मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. मनसेच्या वतीनं पूरबाधित घरांची पाहणी करून नागरिकांशी सुसंवाद साधला. त्यांना या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याचे बळ व मनसेकडून लागेल ती मदत पोहोचवण्याचे अभिवचन जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांनी दिले. यावेळी ॲडव्होकेट निलेश गांधी यांनी संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना जबाबदारीत कुठलीही हायगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे मनसे स्टाईलने खडसावून सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौतम पाटील, महाराष्ट्र सैनिक महेश माने, सुनील चौधरी, अजय भाट आदी पोलीस अधिकारी व नगरपालिका अधिकारी व नागरिक उपस्थित होते. म्हणताना काय केलं, सगळीजण आणून घेतले म्हणून लगेच जीवन घेतली सगळीजणी. नंतर आलं जेवण. बरोबर नाही, टायमिंगलाच पाहिजे. 3, 3:15, 3:30 म्हणजे काही टायमिंग नाही आहे ना. आत्ता जण दिलं जातं जेवण आम्हाला. काय पहिलं नियोजन आहे का? त्याचा काय संबंध आहे? पाऊस पडला की नियोजनाचा काय संबंध असतो? पूर आला, पूर आलाय. आता आम्ही 5:45च्या दरम्यान आलो. 3:50 पर्यंत आपण लोक जेवायला येत होते. बरोबर. मी स्वतः सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जेवलोय. विचारा, पूर परिस्थितीमध्ये टायमिंगची अपेक्षा करताय तुम्ही? अहो साहेब, 1 मिनिट आहे का? सकाळचा पण यांना नाश्ता 10 वाजता मिळाला. हा, मिळाला की नाही? कुणाला नाश्ता नाही मिळाला असं कोण आहे? अपेक्षा करणारच ना साहेब. ऐका ना, मी स्वतः नाश्ता 11:30 वाजता केलाय. कुणाला तुमचं सांगू नका. काय विषय वेगळा आहे? तुम्ही किती वाजता केला याच्याशी आम्हाला आता प्रशासन म्हणून आम्हाला आवश्यकता नाही. नाही, हे सगळ्यांचं जर सांगणार असाल, ऐका 500 लोकांची शिवसाहेब ऐका, 1 मिनिट ऐका. तुम्ही जर हे सांगणार असाल तर आम्हाला तुम्हाला आमच्या तुमच्याशी बोलण्यात काही रस नाही. पहिला मुद्दा ऐकून घ्या. ह्या लोकांना वेळेत मिळालं पाहिजे, हा आमचा महत्वाचा प्रामुख्यानं मुद्दा आहे. हो, वेळेत मिळतेच की नाही मिळत. दुपारी 3 वाजता आज त्यांना मिळाले. दुपारी 1 वाजता जेवण पाहिजे. सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांना नाश्ता पाहिजे. दुपारी संध्याकाळचा 4 वाजता त्यांना चहा पाहिजे. संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत त्यांना जेवण पाहिजे. याच्या मागचं कारण असं आहे, यात काही पेशंट्स आहेत, शुगर बीपीचे पेशंट आहे, बीपीचे पेशंट्स आहेत किंवा हार्टला पेशंट्स आहेत. त्यांचं टायमिंगचं औषधांचं तुम्हाला माहिती आहे. टाइम टू टाइम त्यांना औषध घ्यायला लागतं. आमचं कन्सर्न काय आहे की आता तुम्ही वेंडर्स जे अपॉइंट केले टाइम टू टाइम जर जेवण आलं कन्सर्न राहणार नाही. तर हा विषय असा आहे, तुम्ही जसं बोलताय की या अशा सिच्युएशन मध्ये जेवण अपेक्षित आहे. नाही, अपेक्षित आहे का मी हा शब्द नाही वापरला. कारण सगळेच लोक माझे ग्राउंडवर आहेत. सगळेच जण पूर परिस्थितीमध्ये काम करतायत आणि जे काही जेवण, नाश्ता वगैरे जे आहे ते नगरपालिका पण स्वतःच्या परीने करते आणि जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत, सेवाभावी संस्था आहेत, त्यांच्याकडून पण ऍडजस्ट करतात. बरोबर आहे. आम्हाला ते सामान ऍडजस्ट करायचंय. 500 लोकांचं जेवण बनवायचंय. त्यानंतर डिस्ट्रीब्युशनची माझी जी व्यवस्था आहे ती 6 ते 7 ठिकाणी पुरवते. तुमच्या माहिती करता एक एक्स्ट्रा मध्ये आता 2 केंद्र माझ्याकडे आता ऍड झालेत. माझ्या विभागात पण नाही येते ते तेरवाडमध्ये लोक आहेत, त्यांना जेवण पोहोचलं नाही म्हणून इथून नगरपालिकेच्या क्षेत्रात बनलेलं एक्स्ट्रामध्ये जेवण बनवून मी तिथपर्यंत पुरवठा करतोय. ऐकून घ्या, नाही करत अशातला पार्ट नाहीये. परिस्थिती आपल्याकडे आता पुराची आहे, त्यामध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.